शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी गणेश तायरे. सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, आज आपण चर्चा करणार आहे आले अद्रक बाजार भाव, त्याचबरोबर पुढील एक अंदाज काय असणार आहे त्या संदर्भात पण आपण चर्चा करणार आहे. कारण की बरेचशा शेतकऱ्यांचे कमेंट्स आणि कॉल पण येत आहे की एक पुढील अंदाज काय राहील. पण मग शेतकरी बंधूंनो, आपण ते फक्त अंदाज सांगू शकतो त्याचं कारणावरून की चालू वर्षाचे जे आले अद्रक हे आहे त्यांची कंडिशन कशी आहे, बाजारामध्ये आवक कशी राहणार आहे, त्या अनुषंगाने जे आहे का एक अंदाज आपण जे आहे का देऊ शकतो. त्याचबरोबर आजची जी तारीख आहे 29 ऑक्टोबर 2025 आणि आजचे जे आल्याचे बाजार भाव आहे ते पण देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला पेजला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, शेअर करून घ्या. शेतकरी बंधूंनो, सध्याची कंडिशनला जर आपण पूर्णपणे जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सर्वत्र ठिकाणी जे आहे का पाऊस पडत आहे. आणि ह्या पावसाच्या अनुषंगाने आता आपण बघितलं तर ऑक्टोबर हिटिंग चालू होते. मागील 15 दिवसापूर्वी जर बघितलं तर 15-20 दिवसापूर्वी प्लॉट बरेचसे चांगल्या कंडिशनमध्ये होते. पण जास्त हिटिंग म्हणजे ऊनही जास्त पडायला लागलं होतं, त्याचबरोबर पाऊसही कंटिन्यू चालू होता. तर एक साधारणपणे 15 ते 20 दिवसामध्ये बरेचसे प्लॉट जे आहे का ते खराब झालेली आहे. काही प्लॉटमध्ये सडनच नव्हते, पण त्या प्लॉटमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये सडन दिसायला लागलेली आहे. त्याचबरोबर ज्या प्लॉटमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये सड होती ती आणखीन जास्त वाढलेली आहे. या अनुषंगाने जे आहे का ज्या शेतकऱ्यांचे प्लॉट जास्त सडन लागलेली आहे तर ते प्लॉट जे आहे का मार्केटमध्ये जे आहे का ते काढणीसाठी जे आहे का येणार आहे. आणि त्यामुळे जे आहे का मार्केटमध्ये थोडंसं आणखीन जे आहे का नवीन मालाचं प्रमाण जे आहे का जास्त प्रमाणामध्ये येण्याचं वाढणार आहे. त्याचबरोबर पुढील अंदाज जर आपण पूर्ण विचार केला तर मागील वर्षीच्या तुलनेमध्ये चालू वर्षी जे बाजारभाव आहे ते चांगल्या प्रकारे जे आहे का राहण्याचे चान्सेस आहे. त्याचं कारण म्हणजे हेच आहे की ॲव्हरेजही व्यवस्थित बसणार आहे, पण जास्तही बसणार नाहीये. त्याचबरोबर मागील वर्षीचा जर पूर्ण विचार केला तर लागवडीचं क्षेत्र हे भरपूर वाढलेलं होतं आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचा खर्चही खूप झालेला होता. चालू वर्षाला जे आहे का कमी खर्चामध्ये आले अद्रक पीक जे आहे का अतिशय चांगल्या प्रकारे जे आहे का डेव्हलप झालेलं आहे. काही प्रमाणामध्ये अतिवृष्टीमुळे जास्त पाऊस पडल्यामुळे काही प्लॉट बरेचसे खराब झालेले आहे. पण ज्या भागांमध्ये जमिनीची निवड चांगली केलेली होती त्या जमिनीमध्ये जे आहे का व्यवस्थित आलं जे आहे का डेव्हलप झालेलं आहे. त्याचबरोबर पुढील एक अंदाज असा आहे की डिसेंबर जानेवारीमध्ये पण आपल्याला जे आहे का जसे आजचे जे दर आहे एक जो नवीन प्लॉट जरी असेल समजा तर एक 2500 रुपये प्रति क्विंटल ते 3500 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे जे आहे का घेतले जात आहे नवीन चालू वर्षाचा. आणि त्यामध्ये जर समजा ज्या शेतकऱ्यांची सडन लागलेली आहे कंदकुजचा प्रॉब्लेममुळे जो डागी माल मार्केटमध्ये येत असतो तर ते एक साधारणपणे 500 रुपये प्रति क्विंटल ते एक 800 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे जे आहे का खरेदी केली जात आहे. आणि त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांकडे समजा आता थोडेफार प्रमाणामध्ये खोडवा प्लॉट आणखीन शिल्लक आहे तर खोडवा प्लॉटचे जे दर आहे एक साधारणपणे VIP सुपर माल जरी असेल तर एक साधारणपणे 4000 रुपये प्रति क्विंटल ते 4800-4700 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे जे आहे का खरेदी केली जात आहे. त्याचबरोबर त्यामधील जो नवीन माल आहे तो नवीन माल एक साधारणपणे 3000 रुपये प्रति क्विंटल ते एक साधारणपणे 3500 रुपये ते 3800 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे जे आहे का त्याची खरेदी केली जात आहे. पण शेतकरी बंधूंनो, सध्याच्या कंडिशनला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की वातावरण पाहिजे असं आपल्याला जे आहे का सपोर्ट करत नाहीये. त्यामुळे आपल्या आले अद्रक पिकाचं आपल्याला जे आहे का काळजी घेणं खूप गरजेचं आहे. काही ठिकाणी पाणी साचत असेल, पाणी तुंबत असेल ते काढणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपलं फर्टिगेशन म्हणजेच की ड्रीपचे जे खतं वगैरे असेल ते आपण थांबवलेले असेल. पण सध्याच्या कंडिशनमध्ये जे आहे का आपल्याला काळजी हीच घ्यायची आहे की आपल्या आले पिकाचं जास्त ट्रेसमध्ये भरपूर प्लॉट गेलेले आहे. ट्रेस म्हणजे काय की जास्त पाऊस पडत असल्यामुळे कंटिन्यू ऊन पडत असल्यामुळे जमिनीमधील जी आले पिकाची तंतमुळं आहे ती डिॲक्टिव्ह झालेली आहे. बऱ्याचशा मुळांवरती बुरशीचा अटॅक असो किंवा सूत्रकृमी नॅमेटोडचा अटॅक असो, जास्त पावसामुळे जमीन जास्त ओलवे असल्यामुळे मुळे जे आहे का बरेचशा डॅमेज झालेले आहे. आपल्याला आपला प्लॉट व्यवस्थित आणखीन स्टेबल करण्यासाठी आपल्याला जे आहे का ह्युमिक ॲसिड असो किंवा मग मायक्रोरायझा असो, त्याचबरोबर आपण घरेलू उपाय करू शकतो ज्यामध्ये की आपण जीवामृत जे आहे समजा जीवामृतची स्लरी आपण जर केली समजा तर ते आपण देऊ शकतो. पाऊस पडतोय मान्य आहे, काही हरकत नाहीये. पण आपण ह्या गोष्टी जर करत गेलो जमिनीमधील जे अन्नद्रव्य आहे ते लीच आउट जे होत आहे तर हे यामुळे जे आहे का जमिनीमधील आपल्याला अन्नद्रव्य अवेलेबिलिटी वाढवायला आपल्याला जे आहे का चांगल्या प्रकारे जे आहे का त्याची मदत होणार आहे. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जरी आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर काही शंका कुशंका असेल, काही अडचणी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायलाही विसरू नका. धन्यवाद.